संतोष बांगर म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कलंक. प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांची आमदार बांगर यांच्यावर सडकून टीका. काल एका कार्यक्रमामध्ये आमदार संतोष बांगर बोलताना काँग्रेसवर टीका करत असताना अश्लील हातवारे करत टीका केली होती. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही भारताला आदर्शवत आहे, परंतु आमदार संतोष बांगर हे यापूर्वी टीका करताना अश्लील हातवारे केले होते. त्यावेळेला त्यांच्यावर महाराष्ट्रात सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती, परंतु पुन्हा 8च दिवसांनी काँग्रेसवर टीका करत असताना अश्लील हातवारे करत टीका केली होती. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी आमदार संतोष बांगर हे तमाशातील नाचे असल्याचे संबोधले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणारे आमदार हे सुसंस्कृत व उच्च शिक्षित असतात, परंतु संतोष बांगर हे यांचे कारकीर्द अतिशय वादग्रस्त असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक परंपरा असणारे सुशिक्षित, उच्च शिक्षित, सुसंस्कृत असे आमदार अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेला लाभले, परंतु संतोष बांगर नावाचा एक कलंक लागलेला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागला. मुळात तो आमदार नसून तमाशातला नाचा. त्याचं कारण असं आहे की टीका करत असताना अश्लील हातवारे करायचे, घाण इशारे करायचे ही त्या संतोष बांगरच्या आमदाराची परंपरा आहे. त्यामुळं निश्चितपणे त्या आमदारावरती अशाच प्रकारचे संस्कार त्या आमदारावरती झालेले आहेत. त्यामुळं काँग्रेससारख्या सुशिक्षित 125 वर्षाचा इतिहास असणाऱ्या, परंपरा असणाऱ्या पक्षावर टीका करताना अश्लाघ्य हातवारे करतो. त्यामुळं तो आमदार नसून तमाशातला तो नाचे आहे. महायुतीचं अद्याप जागा वाटप झालेलं नाही, कसं बघता या जागा वाटपाकडे? तिला सुटलेलं नाही. मुळात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजित पवार गट सपशेल अपयशी ठरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी ही निश्चितपणे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रात निवडून येणार आहे आणि या महाविकास आघाडीच्या विजयाची कुठेतरी खात्री वाटते. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे उमेदवार देताना त्यांना प्रत्येक वेळेला उमेदवार बदलावा लागतो. उमेदवार देत असताना 4 वेळा चाचपणी करावी लागते, उमेदवार बदलावा लागतो आणि हे सगळं करत असताना त्यामुळं त्यांना पराभवाची भीती जाणवते. त्यामुळं निश्चितपणे त्यांची जागा त्यांच्या रखडलेल्या आहेत.